परळीच्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा मार्ग मोकळा। TV9 मराठीच्या बातमीनंतर बसस्थानकाच्या कामाला सुरुवात। लवकरच परळीकरांना आणि भाविकांना अत्याधुनिक आणि सुसज्ज बसस्थानक मिळणार। TV9च्या बातमीमुळे गडचिरोलीतील 45,000 शेतकऱ्यांना मोठा दिलासा। प्रशासनाकडून बंद असलेले 50 धान खरेदी केंद्र सुरू। धान कापणी होऊनही 2 महिन्यांपासून केंद्र बंद झाल्याचा मुद्दा TV9ने लावून धरला होता। धाराशिव जिल्ह्यात खतं आणि कीटकनाशकाची नियमबाह्य विक्री केल्याने 18 कृषी केंद्रांवर कारवाई। 15 कृषी केंद्रांचे परवाने रद्द तर 3 कृषी दुकानांचे परवाने निलंबित। वाशिममध्ये मनरेगा अंतर्गत विहिरीची कामं पूर्ण, मात्र अनेक शेतकऱ्यांची देयकं रखडली। 1 ते 1.5 वर्षापासून निधी अभावी देयकं प्रलंबित असल्याची माहिती। त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाचे कार्यालय परळीतून छत्रपती संभाजीनगरला हलवलं। सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयामुळे ऊसतोड कामगारांसमोर अडचणी। ऊसतोड कामगार संघटनांकडून नाराजी। नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटात पुन्हा एकदा वाढ। खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार। खताच्या प्रत्येक बॅग मागे 250 रुपयांची वाढ। नाशिकच्या गोड द्राक्षांची युरोपात एंट्री। नेदरलँड आणि जर्मनी या युरोपियन देशांकडे 2 कंटेनरमधून तब्बल 30 मेट्रिक टन द्राक्षांची पहिली खेप रवाना। रंगीत द्राक्षांना 170 तर बिगर रंगीत द्राक्षांना 150 रुपये प्रति किलोचा दर। परळीमध्ये मोठ्या क्षेत्रावर ज्वारीची पेरणी। सध्या ज्वारीचं पीक आल्याने कणसात ज्वारीचे दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू। पोषक वातावरणामुळे ज्वारीचं पीक अगदी जोमात आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद। आष्टीच्या डांगर भोपळ्याला तब्बल 5 राज्यात मागणी। मंदाकिनी गव्हाणे या शेतकरी महिलेने माळरानावर भोपळा पिकवून मिळवला 90,000चा नफा। केवळ 8 मोठा नफा मिळवल्याने शेतकरी महिलेचं सर्वत्र होतंय कौतुक। वाशिम जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावरान गुळाच्या मागणीत वाढ। जिल्ह्यातील रिधोरामध्ये तयार होणाऱ्या गावरान गुळ घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। बारामतीत कृषी विज्ञान केंद्राचं कृषी प्रदर्शन 2026 यावर्षी 8 दिवस चालणार। राजेंद्र पवार यांची माहिती। 17 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाचं आयोजन। शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, राजेंद्र पवारांचं आवाहन। गोंदियाच्या तिरोडामधील खडकी डोंगरगाव परिसरात बिबट्याची दहशत कायम। बिबट्याला पकडण्यासाठी 4 पिंजरे बसवण्यात आले आणि 50 पेक्षा अधिक वन कर्मचाऱ्यांची गस्त। जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। 50% आरक्षण ओलांडलेल्या आणि इतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी। तसंच 1 जानेवारी 2026 पर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले मतदार गृहीत धरून नवी मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देहूरोडमध्ये रूट मार्च काढण्यात आला। अतिसंवेदनशील भागात हा रूट मार्च काढण्यात आला। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज। फडणवीसांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर नाशकात भाजपची मोठी कारवाई। बंडखोर अलका अहिरेंसह पती कैलास अहिरेंची पक्षातून हकलपट्टी। प्रभाग क्रमांक 26 मधून माघार न घेतल्यानं अहिरे दाम्पत्यावर कारवाई। धुळे महानगरपालिकेच्या मतदानाची प्रशासनाकडून तयारी सुरू। वकार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतदान यंत्रावर नावं आणि चिन्हाच्या पत्रिका लावण्याचं आता काम सुरू। नाशिकमध्ये उमेदवाराला हरवण्यासाठी जादू टोण्याचा प्रकार। आनंदवली परिसरात अज्ञाताने मंतरलेले तांदूळ फेकल्याचा आरोप। प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना हळद कुंकू लावलेले तांदूळ आढळले। येवला नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीसाठी 12 जानेवारीला निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या वतीने 17 उमेदवारांनी घेतले उमेदवारी अर्ज। तर उपनगराध्यक्ष पदासाठी 6 जणांनी घेतले अर्ज। चंद्रपूरमध्ये प्रचार सभा संपल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रचार। सभेनंतर बावनकुळेंनी चहाच्या टपरीवर घेतला चहाचा आस्वाद। यावेळी बावनकुळे आणि चहावाल्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात गप्पाही रंगल्या। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा रविवार। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंकडून सोलापुरात जोरदार प्रचार। काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, आरिफ शेख यांच्या प्रचारात खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती। धुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीत दुचाकी रॅलीचं आयोजन। दुचाकी रॅलीमध्ये जिल्हाप्रमुख सतीश महालेंसह अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग। मालेगाव महापालिकेसाठी मंत्री दादा भुसेंचे पुत्र आविष्कार भुसे प्रचाराच्या मैदानात। मालेगावात शिंदेंच्या शिवसेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूरच्या माढ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा संपन्न। या मेळाव्यात महायुतीने सन्मानपूर्वक जागा दिल्या तरच युती, अन्यथा स्वबळावर निवडणूक असा नारा।
अमरावती शिंदेच्या शिवसेनेचे नेते नानकराम नेभनानींचा मुलगा अपक्ष उमेदवार रितेश नेभनानींना भाजपचा पाठिंबा। अमरावतीत प्रभाग 18 ड मधून अपक्ष उमेदवार। दुपारी 2 वाजेपर्यंत पोषण आहाराची माहिती सरळ ऑनलाईन प्रणालीवर भरणं अनिवार्य। माहिती न भरल्यास शाळांवर कारवाई होणार। शिक्षण विभागाचा शाळांना इशारा। पंढरपूरमध्ये मकर संक्रांती निमित्त ऑनलाईन टोकन आणि व्हीआयपी दर्शन 2 दिवस बंद राहील। मंदिर प्रशासनाचा निर्णय। वानवसा करण्यासाठी महिला भाविक येत असल्याने हा निर्णय। ठाण्याच्या कळव्यातील गावदेवी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ज्ञानेश्वरींचं सामुदायिक पारायण मोठ्या उत्साहात संपन्न। हरिनाम सप्ताह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती। हरिनाम सप्ताहानिमित्त दिंडी मिरवणूक सोहळ्याचंही आयोजन। पुण्याच्या भोर मार्गे मांढरदेवीला जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा। मांढरदेवी यात्रेनिमित्त भाविकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती। पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडी सोडवण्यात त्यांना यश मिळाले। धीम्या गतीने वाहतूक आता सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त महाविराट रॅलीचं आयोजन। महाविराट रॅलीत मनोज जरांगे सहभागी होणार। केम्ब्रिज चौक ते क्रांती चौक दरम्यान काढण्यात येणार रॅली। काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली आशियाई पाणपक्षी गणना उपक्रमात वाशिम अकोला येथील पक्षी अभ्यासकांचा सहभाग। जैवविविधतेचा अभ्यास आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते। इंदापूरच्या निराभिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगरमध्ये राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचं उद्घाटन। समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांचा पुढाकार आवश्यक। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। भंडाराच्या लाखनी येथील समर्थ मैदानात सर्व योजनांचा महामेळावा संपन्न। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि भंडारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचं आयोजन। यावेळी शासकीय आणि निमशासकीय योजनांची माहिती देण्यात आली। पुण्याच्या भोरमधील राजा रघुनाथराव विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कुमार साहित्य संमेलनाचं आयोजन। बालकुमार साहित्याचा प्रचार, वाचन संस्कृती वाढवणं, भाषेची चांगली समज निर्माण करणं अशा विविध उपक्रमांचं आयोजन। हिंगोलीच्या वसमतमध्ये वसुमती मॅरेथॉन खुल्या स्पर्धेचं आयोजन। आमदार चंद्रकांत नवघरे प्रतिष्ठानच्या वतीने स्पर्धेचं आयोजन। या स्पर्धेत मराठवाड्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून स्पर्धकांचा सहभाग। गोंदिया जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली। जिल्ह्यात 660 लोकांमागे एक पोलीस असल्याने कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवताना प्रशासनाची कसरत। सद्यस्थितीत गोंदिया पोलिसांकडे 2000 मनुष्यबळ असल्याची माहिती। वाशिममध्ये मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती। सुशीलाताई जाधव विद्यानिकेतन शाळेत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। भुसावळच्या श्रीरामनगर परिसरातील मांजा विक्रेत्यांवर पोलिसांचा छापा। कारवाईत हजारो रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त। नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरोधात भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांकडून चोपदार बस्ती परिसरात कारवाई। पोलिसांकडून 104 रील जप्त। नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कापसाच्या मांजाचा वापर करावा, पोलिसांचं आवाहन। पूजा खेडकरच्या पुण्यातल्या बाणेरमधील घरी दरोडा टाकल्याची माहिती। नोकरांनीच दरोडा टाकल्याची पूजा खेडकरची पोलिसात तक्रार। चोरीवेळी घरातील सदस्यांना बांधून ठेवल्याचा तक्रारीत आरोप। माढ्याच्या टेंभुर्णी शहरात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम। अतिक्रमणाच्या कारवाईवेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त। वर्धा जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि निर्मितीच्या साखळीवर आळा घालण्यासाठी वॉश आउट मोहीम। पोलिसांच्या कारवाईत 132 आरोपींवर गुन्हे दाखल। कारवाईत 2,29,00,000चा मुद्देमाल जप्त। यावलमध्ये फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर पोलिसांची कारवाई। 64 दुचाकी वाहनधारकांवर पोलिसांची कारवाई। यावेळी पोलिसांकडून HSRP नंबर प्लेट बसवल्यानंतरच दुचाकी सोडण्यात आल्या। रायगडच्या सौ परिसरात कारने धडक दिल्याने चिमुकलीचा मृत्यू। कार चालकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू।